नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम स्वादिष्ट, खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी नारळ बर्फी. गोड खायला कोणाला आवडत नाही आणि जर ती घरच्या घरी कमी वेळात आणि अगदी सोप्या पद्धतीने बनत असेल तर मजा काही वेगळीच. आजची ही रेसिपी खास आहे कारण ही बर्फी बनेल एकदम परफेक्ट टेक्स्चरमध्ये. बाहेरून हलकी, खुसखुशीत, आतून मऊ, अगदी हलवाई स्टाईल. चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. इथं 3 वाट्या मी किसलेला नारळ घेतलेला आहे आणि त्या 3 वाट्या मोजूनच साखर घेतलेली आहे. म्हणजे 3 वाट्या किसलेला नारळ आणि त्याच्याबरोबर 3 वाट्या साखर. 2 चमचे तुपावरती हा नारळ आणि ही साखर आपल्याला एकसारखी परतून घ्यायची आहे. 1-2 चमचे आपल्याला याच्यामध्ये दूध घालायचं आहे. अगदी 5 ते 10 मिनटामध्ये ही बर्फी तयार होते. तुम्ही पहा स्टेप बाय स्टेप. पहिला व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे. 3 वाट्या मी सांगितल्याप्रमाणे 3 वाट्या नारळाचा किस आणि त्याबरोबर 3 वाट्या मी इथं साखर घेतली. 10 मिनिट आपल्याला 5 ते 7 मिनिट नारळ आणि साखर एकसारखी आपल्याला परतून घ्यायची आहे. जशी जशी साखर पातळ होत जाईल तसं तसं नारळाच्या दुधामध्ये छान अशी ही बर्फी तयार होते. एक अर्धा कप मी इथं मिल्क पावडर घेतली आणि त्याचबरोबर 2 चमचे आपल्याला इथं कस्टर्ड पावडर घ्यायची आहे. कस्टर्ड पावडरमध्ये थोडंसं दूध घाला आणि एकसारखी ह्याच्या गाठी मोडून घ्या. मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडरमुळे आपली नारळ बर्फी एकदम छान, एकदम मऊसूद आणि फार छान चवीची बनते. तर इथं पहा अगदी 10 मिनटामध्ये ही नारळ बर्फी तयार होते. आपल्याला इथं साखरेचा पाक करायचा नाही आहे. साखरेचा पाक करण्याच्या ऐवजी आपण अख्खी साखर नारळाबरोबर परतून घेतलेली आहे. अगदी 10 मिनटाच्या आतमध्ये ही बर्फी तयार होते. गॅस स्लो ठेवा आणि स्लो गॅसवरती एकसारखं साखर आणि हे नारळ परतत राहा. त्याच्यामध्ये अर्धा कप मी सांगितल्याप्रमाणे मिल्क पावडर आणि 2 चमचे कस्टर्ड पावडर घ्या. 1 चमचाभर मी इथं वेलची पावडर घेतलेली आहे आणि पाहू शकत असाल तुम्ही अगदी 10 मिनटाच्या अंतरावरती आपला हा एकसारखं नारळ आणि साखरेचं छान असं मिक्सचर तयार झालं आहे. झटपट होणारी बर्फी आहे आणि अगदी मिल्क पावडरमुळे आणि आपल्या कस्टर्ड पावडरमुळे फार छान चवीची ही बर्फी होते. करून पहा तुम्ही. हा पहा इथं थोडासा आपल्याला नारळ हातामध्ये घ्यायचा आणि पाहायचं की व्यवस्थित अशी चिकटसर ही बर्फी आपली तयार झाली आहे का. अजून थोडंसं मला इथं परतायला लागेल कारण हे मिश्रण एकसारखं झालेलं नाही आहे. 1 चमचाभर मी याच्यामध्ये तूप घेतलेलं आहे. नारळाच्या बर्फीला छान चकाकी येते आणि चवही छान लागते. 1 चमचाभर तूप घेऊन पुन्हा एकदा 5 मिनटासाठी आपल्याला ही बर्फी हा नारळ परतायचा आहे. लक्षात ठेवा नारळाला स्वतःचं दूध सुटतं आणि त्याच्यामध्ये जी साखर आपण घेणार आहोत ही साखर छान विरघळते आणि व्यवस्थित अशी ही बर्फी पाक न करता आपली तयार होते. एका ताटाला मी तूप लावून घेतलं आणि छान आता याच्यावरती आपल्याला ही नारळ बर्फी थापून घ्यायची आहे. झटपट होणारी बर्फी आहे. लक्षात ठेवा सुरुवातीचा व्हिडिओ माझा स्किप झाला त्याच्यामुळे मी सांगत आहे. जेवढे मी किसलेला नारळ मोजून घेतला तेवढ्याच नारळाची मी इथं साखर घेतलेली आहे. 3 वाट्या किसलेला नारळ तर 3 वाट्या साखर आणि दोन्हीही 2 चमचे तुपावरती एकसारखं मी 10 मिनिट फक्त परतलेलं आहे. परततानाच मी मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर टाकली आणि छान अशी ही बर्फी आपली तयार झाली. थोडेसे बेदाणे वरून टाकूया किंवा मनुके आपण टाकूया. तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही वरून घ्या आणि हे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला याची बर्फी कट करून घ्यायची आहे. वड्या कट करून घ्यायच्या आपल्याला आणि 2 ते 3 तासासाठी आपल्याला हे मिश्रण फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे. पहा इथं आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवलात तर ही बर्फी लवकरात लवकर सेट होते. मी मिश्रण कोमट आहे तोपर्यंतच याच्या वड्या पाडून घेते कारण थंड झाल्यानंतर वड्या ह्याच्या व्यवस्थित पडत नाहीत. तर इथं पहा अगदी छान अशा आपल्या एकसारख्या वड्या पडत आहेत. लक्षात ठेवा आपण इथं साखरेचा पाक न करता साखर आणि नारळ एकत्र परतलं. 10 मिनिट आपण मंद गॅसवरती परतल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे दूध घातलं, कस्टर्ड पावडर घातली आणि मिल्क पावडर घातली. मी पुन्हा रेसिपी समजावून सांगते कारण अजिबात फसत नाही. जर अशा पद्धतीने तुम्ही जर नारळ बर्फी केली तर अजिबातसुद्धा तुमची फसणार नाही. छान असा साखरेचा पाक नारळाबरोबरच तयार होतो आणि ही बर्फी फार छान लागते. तुम्ही करून पहा. व्यवस्थित अशी ही बर्फी होते. अजिबातसुद्धा चुकत नाही. 10 मिनिट फक्त नारळ साखरेमध्ये परतला की फार सुंदर ही बर्फी तयार होते. 1-2 तास मी फ्रीजमध्ये आता ही ठेवणार आहे आणि 2 तासानंतर ही बर्फी मी काढलेली आहे. पहा तुम्ही इतकी छान व्यवस्थित सेट झालेली आहे. पाहू शकत असाल. अगदी कोणतेही जास्तीचे जिन्नस न वापरता मिल्क पावडर घरामध्ये होती तेवढी मिल्क पावडर मी वापरली. मिल्क पावडरच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी खवाही वापरू शकता. खवा किंवा मावा.
तर इथं पहा वडी इतकी छान आपली बर्फी ही पडत आहे पहा इथं. आणि मऊ अगदी तोंडात टाकताच विरघळणारी नारळ बर्फी आपली तयार झाली. कस्टर्ड पावडरमुळे ह्याला छान असा व्हॅनिला इसेन्सचा स्वाद येतो. त्याचबरोबर मिल्क पावडरमुळे ही बर्फी अगदी खावा किंवा माव्याबरोबर खाल्ल्यासारखी लागते. आणि अशा पद्धतीने ही बर्फी तुम्ही करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा. अगदी सुरुवातीचा व्हिडिओ स्किप झाल्यामुळे क्षमस्व. त्याच्यामुळे मी व्यवस्थित अशी ही रेसिपी तुम्हाला समजावून सांगितली आहे. आणि अशा पद्धतीने जर मी समजावून सांगितली तशा पद्धतीने जर तुम्ही केलीत तर फार छान. धन्यवाद मंडळी.